वटपौर्णिमेचा हा हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी मेहंदी लावलेली अजिबात रंगलेली नाही आहे. आणि मी थोडं हळू आवाजात बोलत होते म्हणून व्हॉइस ओव्हर दिला, कारण आई झोपल्या होत्या आणि मी लवकर उठले होते, सगळं आवरावरी केली होती त्याच्या. आणि बाबा पूजेची तयारी करत होते आणि इकडे माझी मेहंदी रंगली नव्हती म्हणून, पण मला निदान त्यांचा ए तरी व्यवस्थित रंगायला हवा होता म्हणून मी त्याला परत ड्रॉ केला. आणि नंतर इथे पूजेची तयारी करायला सुरुवात केली. आणि मग सगळी पूजेची तयारी झाल्यानंतर मग मला माझी तयारी करायची होती आणि परत अंशिकाला रेडी करून स्कूलमध्ये सुद्धा पाठवायचं होतं. 8:30 वाजले, उठा, स्कूलची वेळ झाली. ओतू पेलू ओतू. 8:30 वाजले. तिची तयारी करते, तिला पाठवते आणि मग आमची तयारी होणार. आज काय आहे अंशिका? वटपौर्णिमा. वटपौर्णिमा. हॅपी वटपौर्णिमा म्हणून सगळ्यांना. हॅपी वटपौर्णिमा. फोटोवर नाही ग, वटपौर्णिमा. मग तिला रेडी करून स्कूलला पाठवलं आणि मग ह्या पूजेची तयारी सुद्धा झाली होती. आणि आता वेळ होती माझ्या तयारीची. आणि असं सुंदरसं मी ताट सजवलं होतं. आणि मग पडला मला सर्वात युनिव्हर्सल प्रश्न की कोणती साडी नेसायची. अशा मी साड्यांचं प्रदर्शन मांडलं आणि त्यातली ही साडी आणि हे ब्लाऊज मला खूप आवडलं होतं की नेसावं म्हणून, पण पावसाच्या अंदाजामुळे मी ते आयडिया ड्रॉप केली आणि त्यामुळे लास्ट हे लाल गडद रंगाची साडी निवडली. त्याचं ब्लाऊजसुद्धा मी स्टिच केलं आहे आणि खूप सुंदर स्टिच केलं आहे आणि ते खूप छान फिनिशिंगला बसलं म्हणून मी ते घातलं. तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं हे ब्लाऊज, छान बसलं का, नक्की सांगा. आणि मग मी थोडीशी तयार व्हायला लागले. मेकअप वगैरे साधाच केला होता आणि लगेच लाईट गेली. आणि मग तरी मी तयार झाले फास्ट. आणि इकडं तोपर्यंत आईंनी पूजा करून घेतली होती. मग मी पण पूजा केली आणि आमच्या ह्या आई तयार झालेल्या आहेत, खूप क्यूट दिसत आहेत. आणि इथे मी तयार झालेली. हा माझा पूर्ण लुक आजचा. वटपौर्णिमा हा सुहासिनीचा सण असल्यामुळे नाव तर झालंच पाहिजे. पाऊस पडताच उजळून जाते सृष्टी, अमोल आणि ऋतुचेताच्या नात्याला नको लागू कोणाची दृष्टी. मग आम्ही वडाच्या पूजेला गेलो. तिथे पूजा केली आणि तिथे कोणी माझं शॉर्ट शूट करायला कोणी नव्हतं, पण मी आईंचे सगळे शॉर्ट शूट केले. आणि मग आम्ही आरती केली. आणि बिचाऱ्या आईंनी माझे शॉर्ट्स शूट करण्याचा खूप क्यूट प्रयत्न केला, पण त्यांनी शॉर्ट सुरू करण्याच्या आधी कॅमेराच बंद ठेवला होता, त्यामुळे काहीच शूट झालेलं नाही आहे. तेच मी इथे बोलत होते. तर आज हा होता वटपौर्णिमेचा ब्लॉग. तर मी काही क्लिप्स शूट केल्या, काही क्लिप्स शूट करू शकले नाही कारण की माझ्या क्लिप्स कोण शूट करणार, त्यामुळे नाही क्लिप्स शूट केल्या, पण आईंच्या शूट केल्या. हा माझा आजचा वटपौर्णिमेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत हसा, खेळा आणि आनंदी राहा. बाय.